नमस्कार मित्रांनो, MPSC ब्रदर्सच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चालू घडामोडी संदर्भात हा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे. तर त्यामध्ये आपण पहिल्या जे घडामोडी आहेत की भारतातल्या, महाराष्ट्रातल्या किंवा संपूर्ण जगामध्ये ज्या पहिल्या घडामोडी आहेत, तर त्या घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर हा दुसरा पार्ट आहे. पहिला व्हिडिओ अगोदरच चॅनलवरती आहे, तो तुम्ही बघून घ्या, त्यानंतर हा व्हिडिओ बघा. तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला, या व्हिडिओमध्ये आपण कोणते प्रश्न आहेत ते बघूयात. तर संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क जी आहे, तर त्या पूर्व परीक्षे संदर्भामध्ये आपण हे व्हिडिओ बघतोय. तर त्यामध्ये जी परीक्षा आहे ती आपली पुढे गेलेली आहे. तर गट ब ची जी परीक्षा आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे आणि गट क ची जी परीक्षा आहे ती मे महिन्यामध्ये होणार आहे. तर त्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पहिला प्रश्न बघा, जगातील पहिले कृषी केंद्रित उपग्रह कोणते आहे? तर ते जगातील पहिले कृषी केंद्रित उपग्रह जे आहे ना, तर त्या उपग्रहाचं नाव आहे ॲग्रीसॅट. हे जगातील पहिले कृषी केंद्रित उपग्रह आहे. त्यानंतर नासासोबत मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर त्यांचं नाव आहे अक्षता कृष्णमूर्ती. महिलाच्या संदर्भामध्ये जास्त प्रश्न आयोग विचारू शकतं, त्यामुळे हे क्वेश्चन्स तुम्ही लक्षात ठेवायचे उत्तर यांचे. पुढचा प्रश्न आहे, क्रॅश फायर टेंडर चालवणारी देशातील पहिली महिला कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे देशातील फायर क्रॅश चालवणारी पहिली महिला नाईक, दिशा नाईक असं त्यांचं नाव आहे. दिशा नाईक नाव आहे त्यांचं. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे प्रेरणा देवस्थळी. प्रेरणा देवस्थळी या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. महिलाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जातो, पहिला महिला कोणत्या आहेत? इतिहास असू द्या, जॉग्राफी इतिहास असू द्या किंवा करंट अफेअर्स असू द्या, त्यामध्ये तुम्हाला महिलाच्या संदर्भामध्ये प्रश्न पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय संरक्षण प्रकल्पामध्ये 100% FDI मिळवणारी पहिली विदेशी कंपनी कोणती? तर ती साब नावाची जी कंपनी आहे ती स्वीडन या देशाची आहे. तर त्या कंपनीला आहे ना संरक्षण क्षेत्रामध्ये 100% FDI गुंतवण्याची परमिशन गव्हर्नमेंटने दिलेली आहे. त्यानंतर 6वा प्रश्न, संरक्षण दलाचे महासंचालक रुग्णालय सेवा पदक भूषवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत किंवा त्यांचं नाव काय? तर साधना सक्सेना जे आहेत, साधना सक्सेना नायर या ज्या आहेत, तर त्या पहिल्या महिला आहेत कशाच्या? तर सशस्त्र दलाचे महासंचालक रुग्णालय सेवा पदक भूषवणाऱ्या. 7वा प्रश्न, एअरफोर्स डे परेड नेतृत्व करणारी पहिली महिला कोण? तर शैलजा धामी या ज्या आहेत, तर त्यांना हा मान मिळाला आहे एअरफोर्स डे परेडचे नेतृत्व करण्याचा. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, पहिली सरकारी किंवा पहिली सहकारी संचलित सैनिक शाळा कुठे आहे? तर बोरियावी गुजरात या ठिकाणी आहे. तर 9वा प्रश्न, गीग कामगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी विधेयक आणणारे आणि गीग कामगारांना सामाजिक सुरक्षिततेची हमी देणारे देशातील पहिली राज्य कोणते? गीग कामगाराच्या संदर्भात जर प्रश्न आला तर त्या संदर्भात तुम्हाला उत्तर राजस्थान हे राज्य द्यायचं आहे. तर पहिले राज्य ठरलेले आहे, त्यांना सुरक्षिततेची हमी दिलेली आहे गीग कामगारांना. पुढचा प्रश्न, सेबीमध्ये पोर्टफोलिओ गुंतवणूकदार पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जे आहे म्हणून नोंदणी करणारी पहिली रशियन बँक कोणती आहे? किंवा सेबीमध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार म्हणून नोंदणी करणारी पहिली रशियन बँक जी आहे, तर त्या बँकेचं नाव आहे सेबरलँड बँक, SBERBANK, स्बेरलँड किंवा सेबरलँड किंवा सायबेरियन सारखे. 10वा प्रश्न, फुटपाथ आणि सायकल ट्रॅक प्रदान करणारे अनिवार्य करून चालवण्याचा अधिकार किंवा चालण्याचा अधिकार राईट टू वॉक प्रोव्हाइड करणारे पहिले राज्य कोणते? तर पंजाब आहे. तर प्रश्न जर आला, राईट टू वॉक हा अधिकार देणारा देशातील पहिले राज्य कोणते? तर त्याचं उत्तर आहे पंजाब. पुढचा प्रश्न, मुलासाठी डिजिटल हेल्थ कार्ड सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ते उत्तर प्रदेश हे राज्य आहे की ते डिजिटल हेल्थ कार्ड सुरू केलेले आहे त्या राज्याने मुलांसाठी. त्यानंतर आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? राजस्थान हे राज्य आहे. आरोग्य हक्क कायदा लागू करणारे पहिले राज्य राजस्थान. त्यानंतर गीग कामगारांसाठी सुरक्षा प्रदान करणारे राज्यसुद्धा राजस्थान. 14वा प्रश्न, अनोळखी मृतदेहांसाठी DNA डेटाबेस विकसित करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश आहे. अनोळखी मृतदेह जे आहे, जे डेड बॉडी आहे, ते त्यांचे DNA डेटाबेस विकसित करणारे पहिले राज्य कोणते? हिमाचल प्रदेश हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रयोगशाळेत तयार करण्यात येणाऱ्या मांसाच्या वापरावर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? इटली आहे. प्रयोगशाळेमध्ये जे मांस वगैरे यूज केलं जाते किंवा प्रयोगशाळेत मांस
तयार करण्यात येणाऱ्या मांसाच्या वापरावर बंदी. जे प्रयोगशाळेत तयार केलेले मांस आहे तर त्याच्या वापरावर बंदीवर देश घालणारा कोणता आहे? इटली हा देश आहे. त्यानंतर 16वा प्रश्न, भारतातील ऑनलाईन गेमिंगचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे आहे? मेघालय किंवा शिलाँग या ठिकाणी आहे. कुठल्या राज्यामध्ये? मेघालय राज्यामध्ये शिलाँग येथे. त्यानंतर हा 16वा प्रश्न होता. एकूण 16 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितले. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. MPSC ब्रदर्स या चॅनलचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.